आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी अंडर 19 महिला T20 आशिया कपची घोषणा केली आहे. आशिया कप पुढील वर्षी 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे. आशिया क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी महिला खेळाडूंची चांगली तयारी व्हावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे. महिला T20 आशिया चषक स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. बांगलादेश क्रिकेट संघाने अलीकडेच पाकिस्तानला त्याच्या घरच्या मैदानावर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभूत करून कसोटी मालिका जिंकली. आता बांगलादेश क्रिकेट संघाला 19 सप्टेंबर पासून भारत दौऱ्यावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र त्याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डात घबराटीचे वातावरण पाहायला मिळते. त्यांच्या बोर्डाचे संचालक खालिद महमूद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. महमूद यांच्याशिवाय मंडळातील इतर काही सदस्यांनी देखील आपले पद सोडण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा IPL 2025 मध्ये संघाचा भाग असेल की नाही याबाबत सध्या चर्चा सुरू झाल्यात. गेल्या मोसमात मुंबईने रोहितला कर्णधार पदावरून हटवून हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र फ्रँचायझीचा हा निर्णय योग्य ठरला नाही आणि संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. मुंबईचा संघ शेवटच्या स्थानावर राहिला. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे रोहित लिलावात आल्यास अनेक फ्रँचायझी त्याच्यावर बोली लावू शकतात. आगामी हंगामापूर्वी रोहित मुंबई बाहेर पडू शकतो असे आकाश चोप्राचे मत आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 9 सप्टेंबर पासून ग्रेटर नोएडा येथे खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे हा सामना अद्याप सुरू झालेला नाही. सामना सुरू होण्यास तर फार दूर, मैदान ओले असल्यामुळे नाणेफेकही अद्याप झालेली नाही. अशा या स्थितीत सामन्याबद्दल प्रचंड उत्सुक असलेल्या चाहत्यांना निराशाजनक वातावरण झालंय. आजही ग्रेटर नोएडामध्ये पावसाची छाया कायम असेल. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटीच्या 4थ्या दिवशीही पावसाचा अडथळा होऊ शकतो. भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि गौतम गंभीर यांना नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान मजेशीर प्रश्न विचारण्यात आलाय. या दोघांना भारतीय क्रिकेट संघातील शहेनशाह आणि बादशाह संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. दिल्ली प्रीमियर लीग दरम्यान विचारलेल्या प्रश्नात गौतम गंभीरने विराट कोहलीला क्रिकेटचा सम्राट म्हटलंय, तर दुसरीकडे युवराज सिंगला क्रिकेटचा बादशाह म्हणून निवडले. सध्या ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची T20 मालिकेला सुरुवात होतीये. पहिल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा आक्रमक फॉर्म मध्ये दिसला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमानांचा 28 धावांनी पराभव केलाय. या विजयाचा हिरो सलामीवर ट्रॅव्हिस हेड ठरला. त्याने अवघ्या 23 चेंडूत 59 धावा केल्या. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकांचा समावेश होता. नुकतीच ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्या 3 सामन्यांची T20 मालिका खेळली गेली. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा दौरा केला होता. 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर स्कॉटलंडचा 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. मालिकेतील शानदार विजयानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालेली ट्रॉफी चर्चेचा विषय बनली आहे. वास्तविक तुम्ही त्या ट्रॉफीला किंवा कपला सोप्या शब्दात वाटी दिल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लिओनने आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 आधी भारतीय संघातील 3 धोकादायक खेळाडूंबद्दल उघडपणे बोललाय. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत लिओनने सांगितले की भारतीय संघ खूप मजबूत आणि आव्हानात्मक आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत हे ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकतात. नॅथन लिओन पुढे म्हणाला, या 3ही खेळाडूंना नियंत्रणात ठेवणे आमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. याशिवाय युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल हे भारतीय संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. ते मोठा प्रभाव पाडू शकतात.